पनवेल शहराची झालेली अवस्था पाहता नगरपालिकेत सत्ताधारी अस्तित्वात आहेत का असा पनवेलकरांना प्रश्न पडला असतानाच अचानकपणे सत्ताधाऱ्यांनी आपले अस्तित्व दाखवून दिले। निमित्त होते लायन्स क्लबच्या नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला जागा नाकारण्याचे। लायन्स क्लब पनवेल ही सेवाभावी संस्था गेली 50 वर्ष अविरतपणे समाजसेवा करीत आहे। त्यांचे यंदाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष। पनवेलचे हे 50वे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे। गेली 49 वर्ष लायन्स क्लब पनवेल परिसरात विविध समाजोपयोगी कामे करत आहे आणि हे जे आम्ही नेत्र शस्त्रक्रिया शिबिर आहे ते या वर्षीचं 45वे शिबिर आहे। 44 वर्ष आम्ही सरस्वती मंदिर जिथे हे शिबिर करत होतो, तिथे आम्हाला जागा कमी पडल्यामुळे आम्ही या इकडे आलेलो आहोत। यावर्षी विके हायस्कूलमध्ये आम्ही पेशंटची निवासाची संपूर्ण व्यवस्था केलेली आहे। लायन्स क्लब ऑफ पनवेल गेली 45 वर्षे गरीब व गरजू रुग्णांसाठी साईट फर्स्ट हा प्रकल्प राबवित आहे। यामध्ये प्रत्येक नवीन वर्षाच्या पहिल्या शनिवारी गरीब व गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे शिबिर आयोजित केले जाते। आजपर्यंत हजारो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे। रंजना गोविंद तारे। कुठून आलात आपण? बारवैशी। कसं वाटते, झालं ऑपरेशन तुमचं? झालं। आता दिसतंय बऱ्यापैकी? हां, मस्त दिसतं। कशी काय सोय केली इकडे? चांगली केले। आम्हाला बरं वाटतं। गेल्या वर्षी पण ऑपरेशन केलं, अंदू पण केला। चांगली सगळी सोय, खाण्याची घेण्याची, चहा पाणी नाश्ता सगळं आम्हाला। विशेष म्हणजे गेली 44 वर्षे हे शिबिर सरस्वती विद्या मंदिर शाळेत आयोजित केले जात असे। लायन्स क्लबच्या आयोजकांनी दरवर्षीप्रमाणे नगरपालिकेकडे सरस्वती विद्या मंदिरात आयोजनाची परवानगी मागितली असता काहीतरी असंबद्ध कारणे देत नगरपालिकेने ही परवानगी नाकारली। नगराध्यक्षांपासून ते सर्व अधिकाऱ्यांकडे खेटे घातल्यानंतर केवळ 3 खोल्या देऊन नगरपालिकेने लायन्स क्लबची अक्षरशः थट्टाच केली। लायन्स क्लबचे अधिकारी शेकाप जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील व कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या संपर्कात आले असता त्यांनी त्वरित विके हायस्कूलची जागा या शिबिराकरता उपलब्ध करून दिली। नंतर नगरपालिकेसाठी सरस्वती मंदिर की गेले 49 वर्ष आम्ही तिथेच हा कॅम्प घेतो आणि सर्व रायगड जिल्ह्यातलेच नाही, महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना माहिती आहे की लायन्स क्लब पनवेलचा कॅम्प जानेवारी महिन्याच्या पहिल्या शनिवारी हा सरस्वती मंदिर पनवेल येथे सुरू होतो। परंतु ह्या वर्षी आम्ही जेव्हा परवानगीसाठी अर्ज वगैरे दिला, त्याच्यानंतर आमचे लायन अशोक खेर की जे माजी नगराध्यक्ष आहेत आणि अतिशय पहिल्यापासूनच लायन्स क्लबमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात, त्यांनी अनेक फेऱ्या मारल्या, अनेक वेळेला अर्ज विनंत्या केल्या, शिवणा भेटल्या आणखी बाकीच्या तिथल्या लोकांना भेटलं। परंतु जी आम्हाला तिथे कॅम्पची परवानगी मिळण्यासाठी तसं पाहिजे तसं पॉझिटिव्ह कुठलं मिळालं नाही की जे गेल्या 47 वर्षे मिळत होतं आणि गेल्या 47 वर्षे आम्हाला दिली गेली। तेव्हा मग आम्हाला विके हायस्कूलची साठी श्रीयुत बाळाराम शेठ पाटील आणि माझे आमदार आणि विवेक पाटील साहेब यांचं आणि खरं म्हणजे ह्याच्या सर्वात जास्त श्रेय कुणाचं असेल तर सुभाष देशपांडे, तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला लगेच ही परवानगी मिळाली आणि ती परवानगी मिळाल्यानंतर मग आम्हाला हे मला सांगायला थोडं वाईट वाटतं आणि की इतक्या गरजू आणि गरीब लोकांच्यासाठी लायन्स क्लब पनवेल काम करत आहे आणि ह्याच्यामध्ये काही लोकांनी की पडद्याआड राहून काही गोष्टी केलेल्या आहेत त्या चांगल्या नाहीत, वाईटच आहेत आणि असली काही जर गोष्टी करायच्या असतील तर तरी सुरुवातीला सांगितलं असतं बरं झालं असतं। महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे आम्हाला नंतर शेवटच्या दिवशी 2 रूम आणि एक कुठला तरी हॉल देण्याच्यासाठी केलं होतं। तोपर्यंत आम्ही ही सगळी तयारी केली होती आणि ही तयारी केल्यानंतर आम्हाला ती परवानगी देण्याचं असं समजलं आणि त्यामुळे आम्हाला तसं मी नर्वस झालो। पण एक लक्षात घ्या, कुणीही असं समजू नये, पर्याय हा निर्माण झालेला आहे आणि पर्यायी व्यवस्था कुठेही होते। लोकांच्या जी ऑपरेशन व्हायची ती तेवढी चांगल्या प्रकारे होतीलच, त्याच लोकांची पुण्याईमुळे आम्हाला ही जागा मिळाली। नगरपालिकेतील सत्ताधारी हे सध्या खातात धान्याचं निगुण गातात गाण्याचं अशा अवस्थेत आहेत। नागरिकांसाठी काही विधायक करणे तर दूरच, पण जे चांगले होत आहे त्यात मोडता घालण्याचे काम मात्र सत्ताधारी करत आहेत। लायन्स क्लबचे हे निस्सीम कार्य थांबू नये म्हणून त्यांच्यासाठी धावून जाणाऱ्या बाळाराम पाटील व विवेक पाटील यांना दृष्टीप्राप्त झालेले रुग्ण मात्र मनापासून आशीर्वाद देत आहेत।